नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही थंबनेलला तर पाहिलंच आहे ना, तर अगदी बरोबर आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने या वड्या करणार आहोत. पण या वड्या नेमक्या कशाच्या हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर आपल्याला काय इथं जास्त नको आहे. फक्त मूठभर कोथिंबीर पुरेशी आहे. तुम्ही पहा, कोथिंबीर अगोदरच इथे मी निवडून ठेवलेली आहे. आता कोथिंबीर आपल्याला जिथपर्यंत कवळी आहे ना, तिथपर्यंतच घ्यायची आहे. त्याचा देठाचा जो भाग आहे ना, तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. आता कोथिंबीर कट करायच्या अगोदर आपल्याला ती धुवून घ्यायची आहे. इथे मी मूठभर कोथिंबीर छान धुवून घेतलेली आहे. आता निथळण्यासाठी याला बाजूला ठेवून देऊया, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल. आता इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये काही गुठळ्या असतात आणि बेसन पीठ चाळल्यामुळे ते हलकंसुद्धा होतं. सुरुवातीला इथे मी 1 कप घेतलं होतं, नंतर अर्धा कप बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे. ओवा ना असा हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी छान उतरतो. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीला जसं मळतो ना, अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. पण बेसन पीठ हे चिकट असतं, त्यामुळे अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. पाव कपाला सुद्धा अगदी कमी पाणी इथे लागतं. ते आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. बेसन पीठ असं चिकट असल्यामुळे ते हाताला लागतं. त्यामुळे असं थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे. त्यामुळे हाताला किंवा वाटीला जे चिकटलेलं असतं ते सहज निघालं जातं. चमच्याने इथे मी सगळं खरडून घेतलेलं आहे, त्यामुळे अजिबात पीठसुद्धा वाया जात नाही. छान इथे मी मळून घेतलेलं आहे. आता याला झाकून बाजूला ठेवून देऊया. आता आपण पुढची तयारी करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. देठासहित इथे मी कोथिंबीर घेतली आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये हे पाणी न घालता छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आपण जी कोथिंबीर धुवून ठेवली होती त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आता आपल्याला जमेल तितकी ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? नसेल केलं तर पटकन करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे साधे, सोपे आणि असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मी कोथिंबीर आता बारीक अशी चिरून घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर ताटामध्ये घालूया. इथे मी कोथिंबीर घातली आहे. तुम्ही कोथिंबीरच्या ऐवजी बारीक चिरलेली मेथी किंवा पालक कोणतीही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं. आपण बेसन पिठातसुद्धा मीठ घातलं आहे, त्या अंदाजानुसारच यामध्ये घालायचं आहे. चमचाभर इथे मी तीळ घेतलेले आहेत. आता यामध्ये हिरवी मिरचीचं जे वाटण आहे आपण तयार केलेलं, ते सगळं यामध्ये घालायचं आहे. इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे कसं तयार करायचं ते सांगते. आपल्याला सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल किंवा तूप काहीही न घालता आपल्याला मध्यम आचेवर हे छान गोल्डन किंवा ब्राऊन रंगावर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. किसलेलं खोबरं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते छान कुरकुरीत होतं. आता त्याचा चुरा करून घेऊया. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस, आमचूर पावडर किंवा चाट मसाला यापैकी एखादा पदार्थ वापरू शकता, किंवा तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता. पण इथे मी हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे लाल तिखट घातलं नाही. 1 चमचा बेसन पीठ घातलं आहे आणि सर्व आता आपण एकत्र करून घेऊया. याला छान एकत्र करून घेतलं आहे. थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. पीठसुद्धा इथं आपलं छान भिजलेलं आहे. या पिठाचे आता आपल्याला 2 गोळे करून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही गोळे छान मळून घेतलेले आहेत. आता बेसन पीठ आहे, त्यामुळे थोडंसं चिकट असतं. त्यामुळे याच्यावर थोडंसं तेल लावायचं आणि मग चपातीप्रमाणे याला लाटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने तेल लावून घेतलं आहे. याला अजिबात पीठ लावून लाटायचं नाही. तेल लावूनच लाटायचं आहे. जर तुम्हाला चिकटत असं वाटत असेल तर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा हे लाटून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा थोडंसं लाटणं फिरवायचं आहे. दुसरी बाजू पलटून घेऊया आणि त्या बाजूने सुद्धा तीळ लावून घेऊया. बेसन पिठाची चपाती पातळ लाटायची नाही, नाहीतर ती फाटू शकते.
तीळ लावले आहेत, लाटणं फिरवायचं म्हणजे तीळ चांगले चिटकले जातात. आता आपण तयार केलेला कोथिंबीरचा जो मसाला आहे तो यावर घालायचा. भरपूर घालायचा म्हणजे चवीला अगदी छान लागतो. हलक्या हाताने थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे मसाला याला चिटकून बसेल. आता ही चपाती आपल्याला रोल करून घ्यायची आहे. हलक्या हातानेच थोडंसं दाबून घ्यायचं. जास्तसुद्धा दाब देऊ नका, नाहीतर आपली बेसन पिठाची जी चपाती आहे ती फाटू शकते. हलक्या हातानेच पण थोडंसं घट्टसर असा रोल करून घ्यायचा आहे. शेवटची जी बाजू आहे ती थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे मसाला आपला बाहेर येणार नाही. बाजूच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा मी दाबून घेतल्या आहेत. आपण ह्या वड्या तळणार आहोत त्यावेळेस हा मसाला बाहेर येणार नाही. याला मी असा चपटा आकार दिला आहे. तुम्ही हवं तर गोल दिला तरीसुद्धा चालेल. इथे आपला एक रोल तयार झाला आहे. दुसरासुद्धा रोल करून घेऊया. तुम्हाला ना आत्तापर्यंत या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं. तर या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीर मसाला वडी. आत्तापर्यंत तुम्ही ही रेसिपी बघितली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल. अशी आगळीवेगळी नवीन रेसिपी आहे. तुम्ही म्हणाल एवढा खटाटोप करण्यापेक्षा कोथिंबीर वडी केली तर नाही चालणार का? पण अगोदर कोथिंबीर वडीची आपण रेसिपी केलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवर जाऊन पाहू शकता. आज आपण अशी नवीन पद्धतीची आगळीवेगळी कोथिंबीर मसाला वडी करतो आहोत. एकदम सोपा प्रकार आहे. अवघड यामध्ये अजिबात काहीही नाही. इथे मी तुम्हाला वडी 2 प्रकारे दाखवली आहे. एक गोल आणि दुसरी अशी चौकोनी कट करून दाखवली आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने वडी बनवू शकता. इथे आपण दोन्ही वड्या तयार करून घेतल्या आहेत. आता ह्या वड्या आपल्याला अजिबात वाफवून वगैरे घ्यायच्या नाही आहेत. आता आपण यांना लगेच कट करून घेणार आहोत. पण कट करताना अगदी हळूवार कट करायच्या आहेत, नाहीतर त्या तुटू शकतात. तुम्हाला वड्या किती जाड किंवा पातळ हव्या आहेत त्यानुसार वडी कट करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही रोल आता कट करून घेतलेले आहेत. आता आपण एक स्लरी तयार करणार आहोत. त्यासाठी 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. खरं तर इथे मैदा वापरतात, पण त्याऐवजी मी गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि हळूहळू पाणी घालत असं स्लरीसारखं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कोथिंबीरचा जो मसाला आहे तो 1 चमचा घातला आहे. छान एकत्र करून घेतलं. या मिश्रणालासुद्धा अगदी छान अशी त्यामुळे चव येणार आहे. आता ह्या वड्या या स्लरीमध्ये घालायच्या आहेत आणि नंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. या वड्या स्लरीमध्ये घातल्यामुळे छान कुरकुरीतपणा त्याला येतो आणि वडीमधला जो कोथिंबीरचा मसाला आहे तोसुद्धा बाहेर येणार नाही. तेल इथं आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे. अगदी कडकडीत असं गरम नको. नाहीतर काय होईल, ज्या वड्या आहेत त्या बाहेरून लाल होतील किंवा खरपूस होतील, पण आतून कच्च्याच राहतील. गॅस आपल्याला मध्यम ते लहानच ठेवायचा आहे. पसरट पॅन घ्यायचा म्हणजे एकाच वेळी बऱ्याच वड्या तळल्या जातात. बघू शकतात. आपण भजी कशी सोडतो त्याप्रमाणे सोडली तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला लालसर किंवा खरपूस रंग होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या कुरकुरीत झाल्या आहेत की नाही हे कसं ओळखायचं? तर झाऱ्या लागल्यावर असा एक आवाज येतो. त्यावरून समजायचं की ह्या वड्या अगदी छान अशा तळल्या गेल्या आहेत. इथे मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल याच्यापेक्षा आपली सोपी कोथिंबीर वडी. पण कोथिंबीर वडी आपण तर नेहमीच करतो. पण एकदा ही कोथिंबीरची मसाला वडी नक्की करून पहा. तुम्ही जर एकदा ही केली ना तर पुढच्या वेळेस आवर्जून ही रेसिपी करता. इतक्या छान तयार होतात. थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या बरणीत भरून ठेवा. 8 ते 10 दिवस अगदी छान राहतात. पण 8 दिवस या राहतच नाहीत. त्या अगोदरच संपून जातात. तुम्ही पाहू शकतात अगदी छान कुरकुरीत ह्या वड्या तयार झाल्या आहेत. खायला अगदी भारी लागतात. तुम्ही जर कुठे बाहेर जाणार असाल तर ह्या वड्या बनवून ठेवा. खूप जास्त दिवस टिकतात आणि तोंडाला चवसुद्धा येते. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक ठोका. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.